राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. नव्या चेहऱ्याला संधी देण्याची चर्चा रंगत असतानाच अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांचे अंदाज चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ज्योती वाघमारे यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. कोण आहेत ज्योती वाघमारे पाहूया. सोलापूरमधील आंबेडकरी चळवळीतला एक आक्रमक चेहरा अशी ज्योती वाघमारेंची ओळख. मोची समाजातून येणाऱ्या ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी गरीबच. मात्र मातृभाषा तेलुगू, इंग्रजी भाषेत PhD आणि मराठीवर प्रभुत्व असल्याने ज्योती वाघमारे एक प्रभावी वक्ता आणि उत्तम निवेदिका म्हणून त्यांची शहरात ओळख निर्माण झाली. राजकारणाचं म्हणलं तर ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे दलित पॅन्थरचे कार्यकर्ते होते. ते एका हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम करायचे. पण चळवळ पाहून लोकांनी त्यांना सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं. पुढे ज्योती वाघमारे यांनीही मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून काम केलंय. 2014 मध्ये त्या सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष होत्या. काही काळ राजकारणापासून वेगळं राहिल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत त्या परत राजकारणात सक्रिय झाल्या. शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून पक्षाची बाजू मांडत राहिल्या. ठाकरे गटावर टीका करणाऱ्या त्यांच्या अनेक सभा देखील गाजल्या. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा वाघमारेंचं नाव घेतलं जायचं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंना त्यांनी साथ दिली. महिला नेतृत्वाची भासणारी कमतरता देखील भरून काढली. त्याचे बक्षीस म्हणून शिंदे गटाकडून त्यांची नियुक्ती शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता म्हणून करण्यात आली. त्यासोबतच त्यांच्याकडे संपर्क प्रमुख धाराशिव जिल्हा ही अतिरिक्त जबाबदारी देखील देण्यात आली होती. आताही राज्यसभेसाठी राहुल शेवाळे, रोहित टिळक आणि शायना NC अशा नावांची चर्चा होती. मात्र ज्येष्ठांना मागे सारत ज्योती वाघमारेंना राज्यसभेच्या खासदारकीचा मान शिवसेनेकडून देण्यात आलाय.